नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही देवदर्शनाला चाललो होतो आणि आम्ही बाहेर निघालो तर बघू शकता तुम्ही ट्रॉफिक केवढी होती. इथे मी माझी छोटी बहीण आहो निघालो आणि इथं सीएनजी भरण्यासाठी खूप गर्दी होती पेट्रोल पंपापुढे. तिथून सीएनजी भरून पुढे निघालो. आणि तुम्ही बघू शकता इथं कात्रजचा बोगदा आणि वरती खूप छान असं डोंगर आणि आतमधून जायला तेवढाच छान असा बोगदा, त्याच्यामुळे हा शूट येण्यात आला. नवीन कात्रज बोगदा तुम्ही बघू शकता. खूप छान असं प्रकारे मध्ये असं लाइटिंग वगैरे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेसही खूप छान इथे म्हणजे असं छान वाटतं बोगद्यामध्ये. आणि आताही तुम्ही बघू शकता पूर्ण अंधारानं आतमध्ये लाईट दिसत आहेत. आणि इथं भरपूर असं 4 व्हीलर वगैरे जातात, 2 व्हीलर वगैरे जातात, पण इथं खूप छान असा आवाजही या गाड्यांचा खूप छान येतो बोगद्यात. तुम्ही बघू शकता किती छान वाजतं. आणि एकदम बोगद्याच्या बाहेर पडलं की असं पूर्ण प्रकाश दिसतो, ऊन पडलेलं दिसतं. आणि तसंही आज थोडंसं आभाळ आलं होतं, इतकं ऊन नव्हतं, त्याच्यामुळं दिवस खूपच छान गेला. तुम्ही बघू शकता आता आपण बोगद्याच्या बाहेर येतोय. किती छान आणि तो प्रकाश बघा कसा दिसतो. फायनली आपण बोगद्याच्या बाहेर आलो आणि असं वातावरण होतं, थोडं आभाळ आलं होतं, त्याच्यामुळं खूप छान असं वातावरण तयार झालं होतं. शिवापूर हायवेला हे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे त्रिदेव मंदिर आणि खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि मंदिरात जातात आणि फायनली आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. खूप छान असं मंदिर आहे. दर रविवार तर खूप गर्दी असते. सुट्टी असल्यामुळे सर्वजण ह्या मंदिराला अवश्य भेट देतातच, कारण मंदिरच असे खास आहे. हे खूप छान असं मंदिर आहे आणि इतकं वातावरण छान झालं होतं, आभाळ आलं होतं. आणि इथं बघू शकता ही गाडी तुम्ही. ही फ्रेश सेवा गाडी आहे. ज्यांना चालता येत नाही, ज्यांना वरी डगरवरती चढता येत नाही, त्याच्यासाठी हे म्हणजे आजी आजोबासाठी म्हणलं तर चालेल, ही गाडी आहे. इथं मी आणि माझ्या बहिणीनंही दर्शन करून घेतलं. तुम्ही बघू शकता ह्या देवी आहेत. बघू शकता. खूप छान अशा प्रकारे नवीन नवीन प्रकारच्या साड्या, नवीन नवीन कलरचे आणि घालण्याची पद्धत ही साड्यांची देवींना खूप छान प्रकारे इथं मी 2-3 वेळेस गेल्यानंतर मी बघितले आहे, की साडींचं रंग, साडी म्हणजे खूप छान अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलरच्या नेसवल्या जातात देवींना. खूप सुंदर देव्या वाटतात. तुम्ही बघू शकता. इथं मी ही देवीचं दर्शन करून घेतलं. आणि तो वातावरण असं काही झालं होतं, जणू असं वाटत होतं मंदिरामधनं यायलाच नको. खूप छान असं वातावरण इथं निर्माण होतं. तुम्ही केव्हाही जावा. आणि असं आतमध्ये तर खूप सुंदर असं मोठं आणि हे मंदिर ना खूप मोठं आहे. आणि तर इतकं छान वाटतं ना, शब्दात पण मांडता येणार नाही, इतकं सुंदर हे मंदिर आहे. शांत असतं वातावरण कंटिन्यू इथं. हायवेच्या साईडला का असे ना मंदिर, पण वातावरण खूप खूप म्हणजे खूप शांत असतं ह्या मंदिरात. इथं आणि महादेवाची पिंड सुद्धा खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि 5 फड्याचा वरती नाग, ते टिप टिप छोटं छोटं पाणी पडणारं वरून म्हणजे महादेवाला असतंच ते. आणि महाग पार्वतीची मूर्ती. खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालं होतं. खूप छान होतं. सुट्टीचा दिवस असला की असं देवदर्शनाने झाला की खूप सुंदर वाटतं.
आणि मनाला शांतीही मिळते. मी नाहोण इथं देवाचं दर्शन करून घेतलो.